वैभव देशमुख यांना मी विनंती करतो. कवी आणि गीतकार गझलकार वैभव देशमुख. कवी, गीतकार आणि गझलकार म्हणून ओळखले जाणारे वैभव देशमुख हे मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील चांडोळ या गावचे. तिथेच शेती मातीच्या सहवासात वाढलेले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी छत्रपती संभाजीनगर गाठल्यानंतर 10 वर्ष त्यांनी साइन बोर्ड आर्टिस्ट म्हणून व्यवसाय केला. अशा कष्टप्रद कामातून वेळ काढून साहित्य साधनेला प्राधान्य दिलं. तृष्णा काठ आणि हे सारे गुलमोहर माझे हे कविता संग्रह साकारले. यापैकी तृष्णा काठ या संग्रहाला कुसुमाग्रजांच्या पुस्तकांच्या नावाने दिला जाणारा विशाखा काव्य पुरस्कार, तर गझल लेखनासाठी गझल उन्मेष पुरस्कार त्यांना प्राप्त झाला. 61व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात नाळ 2 या चित्रपटासाठी लिहिलेल्या भिंगोरी गाण्यासाठी राज्य शासनाचा गदिमा उत्कृष्ट गीत पुरस्कार त्यांना मिळाला. तर कुण्या राजाची तू ग राणी या शीर्षक गीत लेखनासाठी मटा सन्मान प्राप्त झाला. यासह अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. रिंगण, नाळ, नाळ 2, घर बंदूक बिर्याणी, बापलोक, झोंबिवली, जुनं फर्निचर, तेंडल्या, इलू इलू 1998, सोयरी, जारण यासह अनेक चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केलं आणि सातत्यानं विविध चित्रपटांसाठी ते लेखन करत आहेत. तसेच बाजी, बाप माणूस, छोटी मालकीण, जुळता जुळता जुळतय की, आई तुळजा भवानी, कुण्या राजाची तू ग राणी यासारख्या मालिकांसाठी लिहिलेली त्यांची गाणी लोकप्रिय आहेत. कवी व गीतकार अशा नात्याने वैभव देशमुख यांची नाळ कविवर्य महानोरांची जुळणारी आहे. वैभव देशमुख यांची साहित्य सेवा अशीच वृद्धिंगत होत राहो याच सदिच्छा. वैभव देशमुख यांना यशवंतराव चव्हाण सेंटर आणि जैन फाउंडेशनचा कविवर्य ना.धो. महानोर साहित्य पुरस्कार देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. दुष्काळी भागातून बुलढाण्याच्या आलेले पेंटर म्हणून औरंगाबादमध्ये पेंटर म्हणून काम केलं, साइन बोर्ड पेंटर, आणि तिथून तो कवितेकडे वळाला. आज जे लीडिंगचे 4 मराठी सिनेमे आहेत त्याची गाणी वैभवची आहेत. 2 गझल संग्रह वैभवनी प्रकाशित झालेले आहेत आणि चव्हाण सेंटरबरोबर फार पूर्वीपासून तो काम करतो. महिला साहित्य संमेलन औरंगाबादला आम्ही जे घेतलं होतं त्याचं थीम सॉन्ग सुद्धा वैभव देशमुख, लेखनीचे पंख आम्हाला. अतिशय सुंदर गझल, सुंदर कविता आणि सुंदर गीतकार, महानोरांचा खऱ्या अर्थाने वारसदार मिळालेला वैभव देशमुख. आणि तोही त्या बुलढाण्याच्या, म्हणजे ज्याला म्हणतो की खानदेश आणि मराठवाड्याची माती येऊन जिथं मिळते तिथूनच अशी माणसं मिळतात बहुधा. तर वैभव देशमुखचं मनापासून कौतुक या पुरस्कारासाठी.